संपूर्ण विश्वाला सुख शांती तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय श्रावक संघ अर्थात पूजनीय भिक्खू संघ या पूज्य भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी जळगाव या शहरामध्ये पंचशील सोसायटी या नगरात भालेराव परिवारामध्ये आजचा हा धम्मसंस्कार आपण संपन्न करीत आहोत। स्मृतिशेष हरलाल भालेराव यांच्या पुण्यस्मरणार्थ भालेराव परिवाराने आजचा हा धम्मसंस्कार आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने परिवाराने 2 बौद्ध भिक्खूंना सुद्धा निमंत्रित केलं, आपल्या सर्वांना निमंत्रित केलं आणि आज हा धम्मसंस्कार भालेराव बाबांच्या पुण्यस्मरणार्थ आपण संपन्न करीत आहोत। सर्वप्रथम मी संपूर्ण भालेराव परिवाराप्रती मंगल कामना अर्पण करतो। भालेराव आई आणि त्यांचा संपूर्ण परिवार आपल्या सर्वांप्रती आणि आपण सर्वच नातेवाईक मित्रमंडळी हितचिंतक आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो। उपस्थितांनो, येणाऱ्या 28 तारखेला म्हणजे अश्विन पौर्णिमेला या वर्षावासाची समाप्ती होत आहे। आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या 3 महिन्यांच्या कालावधीत आपण वर्षावास संपन्न करीत असतो। हा वर्षावास येणाऱ्या 28 तारखेला संपन्न होत आहे। त्यामुळे आता हा जो वर्षावासाचा कालावधी आहे, या वर्षावासाच्या कालावधीमध्ये उपासक आणि उपासिकांना पुण्यकर्म करण्याची संधी असते। जास्तीत जास्त पुण्यकर्म करण्यासाठी आपण धडपड करायला पाहिजे। जास्तीत जास्त पुण्य माझ्याकडून व्हावं, माझ्या पुण्यामध्ये वाढ व्हावी, याकरिता प्रत्येकाने पुण्यकर्म करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, लीड केलं पाहिजे की जेणेकरून माझ्या जीवनामध्ये पुण्याचा संचय वाढावा, पुण्यामध्ये वृद्धी व्हावी। या दृष्टीने या वर्षावासामध्ये विविध प्रकारचे पुण्य उपासक आणि उपासिका करत असतात। जसं त्यापैकी एक पुण्य आहे की धम्मदेसना ऐकणे, हे सुद्धा पुण्य आहे। म्हणजे जसं आपण दान पुण्य तर करतोच, शील पालन पण करतोच, ध्यान पण करतो, परंतु या सोबत आणखीन एक पुण्य म्हणजे धम्म समजून घेणे, धम्म ऐकणे, धम्मदेसना ऐकणे, हे सुद्धा मोठं पुण्य आहे। कारण एक व्यावहारिक उदाहरण आहे की जोपर्यंत तो शिक्षक त्या विद्यार्थ्यांना तो पाठ व्यवस्थित समजावून सांगणार नाही, जोपर्यंत तो विद्यार्थी तो शिकवलेला पाठ व्यवस्थित समजून घेणार नाही, तर तो परीक्षा पण व्यवस्थित देऊ शकणार नाही आणि एक्झाम मध्ये पास पण होणार नाही। तर अगदी याप्रमाणे धम्मदेसना ऐकणारा जो श्रोता वर्ग आहे, उपासक आणि उपासिका, एक विद्यार्थी म्हणून तुमचं हे काम आहे की आपण जी धम्मदेसना ऐकतो, ग्रहण करतो, त्याला व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे। बुद्धांचे एक वचन आहे, धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परम नीच। काय होतो याचा अर्थ? धम्मं चरे सुचरितं, धम्माचं सुचरण करा, चांगलं आचरण करा। धम्मं चरे सुचरितं,
नतंग दुचरितं चरे, दुराचरण करू नका, चुकीच्या पद्धतीने आचरण करू नका, चुकीच्या मार्गाने जाऊन दुराचरण. नतंग दुचरितं चरे, तर जो कोणी उपासक आणि उपासिका त्याला धम्मचारी म्हटलेला आहे. धम्मचारी म्हणजे कोण? तो धम्माचं आचरण करतो. जो धम्माचं आचरण करतो तो धम्मचारी. तर असा तो धम्मचारी. धम्मचारी सुखं सेती. सेती म्हणजे झोपणे. सेती या शब्दाचा अर्थ होतो झोपणे. धम्मचारी सुखं सेती, सुखाने झोपतो. कुठे कुठे झोपतो? धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके, या लोकात, ज्या लोकांमध्ये आपण जीवन जगतोय ना, या लोकात तर तो सुखाने झोपतो. अस्मिन लोके परम नीच, मृत्यूच्या नंतरही त्याला सुखाने झोप लागते. सुखाने झोप लागते म्हणजे काय? त्याला सुगती प्राप्त होत असते मृत्यूच्या नंतर, हा या शब्दाचा अर्थ होतो. पण हे सर्वस्वी कशावरती अवलंबून आहे? धम्माच्या आचरणावर. आणि कोणतं आचरण? सुचरण, चांगल्या पद्धतीचं आचरण, व्यवस्थित समजून घेऊन त्याचं चिंतन मनन करून जर तुम्ही त्याचं आचरण केलं तर तुम्हाला त्याचा नक्कीच लाभ होतो. म्हणून अज्ञानपणामध्ये किंवा व्यवस्थित समजून न घेता केवळ आपल्याला असं वाटते म्हणून हे असंच असेल धम्म, हाच खरा धम्म आहे म्हणून तसं आचरण करायचं, तर त्याचा लाभ मिळत नाही बांधवांनो. काही काही लोक आहेत अर्धवट ज्ञान असतं त्यांना, म्हणजे श्रद्धावान आहेत पण त्यांना धम्माचं व्यवस्थित ज्ञान नसते. धम्मामध्ये काय म्हणजे स्वीकारार्ह आहे, काय तार्ज्य करायचं आहे, या बाबतीमध्ये त्यांना ज्ञान नसते. म्हणून एखादी गोष्ट त्यांना आवडली, एखादी गोष्ट त्यांना आवडली तर त्यांना काय वाटते? ही गोष्ट चांगली आहे बा, ही गोष्ट काय आहे? धम्माची गोष्ट आहे, हाच धम्म आहे, हाच धम्म आहे. जसं एक उदाहरण म्हणून सांगतो, काल परवाची गोष्ट. एक व्यक्ती योगा करतो, योगा. तर योगा करता करता त्याला योगा आवडतो, चांगला म्हणजे छान, त्याला योगा करणं चांगलंच आहे. तर योगा करता करता त्याला असं वाटलं की योगा म्हणजे हाच धम्म आहे, योगासनं करणं हाच धम्म आहे. तर त्याच्या दृष्टीने योगा म्हणजे काय? धम्म. धम्म म्हणजे योगा. म्हणजे आचरण राहिलं बाजूला. म्हणजे तुम्हाला वैयक्तिक जसं वाटते की तेच खरं आहे, कदाचित ते चुकीचं पण असू शकते. त्यामुळे धम्माच्या बाबतीमध्ये थोडी संभ्रम अवस्था आहे. धम्म काय आहे? तसंच आणखीन एक, जसं आता काही काही, आता तुम्ही महिला वर्ग जास्त आहात, तर महिलांच्या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा चिंतन करतो की कसं म्हणजे काय, कशा पद्धतीचं आचरणाला ते महत्व देतात, धम्म म्हणून, धम्माचं आचरण म्हणून ते कशाला महत्व देतात, तर महिलांमधला सर्वात आवडीचा विषय कोणता माहित आहे? कोणत्या विषयावर सांगा बरं? नाही, गप्पा तर ते जागतिक विषय झाला तो. धर्माच्या दृष्टीने म्हणजे आचरण, उपवास, बरोबर, उपास करणे. महिलांच्या बाबतीत जर विचार केला तर धार्मिक दृष्टिकोनातून महिलांमधला सर्वात आवडीचा विषय म्हणजे उपास. सर्वात आवडीचा विषय, दुसरा विषयच नाही कोणत्या आवडीचा. दुसरं कितीही तत्वज्ञान सांगा, कितीही त्रिपिटक सांगा, सगळं डोक्याच्या वरून जाईल. पण उपास धरा म्हटलं ना तर कान देऊन ऐकतं, अरे बापरे खरंच आहे उपास. कारण उपास काय आहे ना, उपास धरतात म्हणजे इंटरेस्ट, उपास म्हणजे जास्त इंटरेस्ट आहे. बाकी याचे कारण पण आहेत, म्हणजे याच्यामध्ये मी कोणाला दोष देत नाही, याच्यात कोणाचा दोष पण नाही आहे. याची काही कारणं सुद्धा आहेत. कारण मागच्या अनेक वर्षांपासून आपल्या समाज मनावरती त्याचा पगडा आहे, उपास करणे, तापास करणे याचा पगडा आहे. त्यामुळे साहजिकच आहे, तुम्ही कुठे जरी गेले तरी तुमची मानसिकता तशीच राहते. तुमची मानसिकता काय, ती तशीच राहते अगदी त्याप्रमाणे. म्हणून उपास आणि बौद्ध धम्म याचा काय संबंध आहे, किंवा उपास आणि धम्माचं आचरण याचा काय संबंध आहे, हे थोडं समजून घेणं फार महत्वाचं आहे. कारण मला असं वाटतं की धम्माचरण करण्यामध्ये किंवा धम्माची धुरा पुढे नेण्यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग जास्त आहे. विहारामध्ये महिलांची संख्या कधी पण जास्तच असते. रॅली काढली तर रॅलीमध्ये महिलांची संख्या पुढे जास्तच असते. पुरुष आपले हात घडी करून असे उभे राहतात, बरोबर आहे की नाही? महिलांमध्ये जास्त धुरा आहे. म्हणून महिलांनी सुद्धा जास्त या बाबतीमध्ये म्हणजे ज्ञान घेणं आणि जागृत होणं जास्त महत्वाचं आहे. तर काही काही महिलांना असं वाटतं की उपास करणं म्हणजे हे धम्माचं आचरण आहे, हे धम्माचं आचरण आहे. मग आम्ही समाजामध्ये पाहतो
की उपास करण्या म्हणजे बौद्ध महिला जी आहे तिच्यामध्ये काय म्हणजे धम्माच्या बाबतीमध्ये काय श्रद्धा अंधश्रद्धा जे आहे ते कसं आहे तर जसं भंतेजी सांगतात नेहमी की दर पौर्णिमेला चतुर्दशीला अष्टमीला आपण अष्टशील उपोषित व्रताचं पालन करायला पाहिजे. जीव तोडून तोडून सांगतात, जीव तोडून तोडून सांगतात अष्टशील उपोषित व्रत, अष्टशील उपोषित व्रत. पण आमच्या महिलांना काही ते समजतच नाही. त्यांना एकच समजते काय उपास करणे. की जसं हिंदू धर्मातील महिला इतर धर्मातील महिला जसं उपास करतात अगदी त्याप्रमाणे आपला हा बुद्धाचा उपास आहे. आणि मग उपास कसा धरतात? वेगवेगळे प्रकार उपासाचे प्रकार वेगवेगळे आहेत. कसे प्रकार आहेत? जसं आता भंतेजीने म्हटलं बरं सायंकाळी जेवायचं नाही, सायंकाळी जेवायचं नाही तर मग जेवायचं नाही, उपास तर करायचा आहे ना, तर बुद्ध नाराज होतील, याचं बुद्ध नाराज होतील ना, असं मनातली धारणा. मग सायंकाळी जेवायचं नाही तर सायंकाळ झाली की हळूहळू बरोबर भूक लागते बघा. 6 वाजेपासून जे पोटामध्ये असे सुरू होते खाव 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 खाव, सगळं लक्ष किचनकडेच. आणि असं होऊ नये की त्या दिवशी रविवार असावा. मग तर गंमतच आहे मग. नाही नाही आज उपास आहे, नाही नाही आज उपास आहे, नाही नाही उपास आहे, असं म्हणता म्हणता म्हणजे धम्माचं आचरण करा, हे धम्म आहे ना, उपास करायचा आहे. तर मग एखादी महिला 4 वगैरे जास्त शिकलेली असते तुमच्या सर्वांमध्ये, थोडी शहाणी असते, हुशार असते. मग ती येते आणि काय म्हणते, काय बाई काय झालं? नाही आज उपास आहे. हे काम कर ना, साबुदाणा खा. उपास बाटत नाही बरं, उपास बाटत नाही, साबुदाणा खा. मग मस्त आमच्या ताई मस्त 2 प्लेट दाबून साबुदाणा खातात. कशाला भूक लागते तुम्हाला साबुदाणा खाल्ल्यानंतर? आणखीन काय, आणखीन साबुदाणावरती 2 केळी खाल्ल्या तरी पण चालते बरं, उपास नाही वाटत. 2 केळी चालतात, 1 ऍपल चालते, 1 गिलास दूध चालते, मनुके चालतात, किसमिस चालते, ड्रायफ्रूट चालते, हे सगळं चालते. थोडीशी खिचडी खाल्ली ना तेही चालते, सगळं चालते म्हणतात. आणि सगळं एकदाच खाल्लं मस्त पोट भरते आणि पोट भरले की झाला आपला उपास. मस्त उपास बाटला नाही आणि मस्त पोट भरून असं झोपायचं, सुस्त होऊन झोपायचं. आणि मग सकाळी उठायचं. सकाळी उठल्याबरोबर बुद्धाला असं हात जोडायचे, मी काल उपास केला, मी काल उपास. असं आहे, सुरू आहे की नाही? बहुतांश ठिकाणी असं सुरू आहे. उपोषित आणि उपास याच्यामध्ये खूप डिफरन्सेस आहेत. उपास म्हणजे काय आणि ही मानसिकता का बरं आपल्याकडे तयार झालेली आहे तुम्हाला सांगतो मी. उपास म्हणजे काय, कशासाठी उपास धरतात? त्याचे 2 कारण आहेत. उपास करण्याचे 2 कारण आहेत. पहिलं कारण आहे धार्मिक. जसं धार्मिक कारण काय आहे, उपास करण्याचं कारण काय आहे, जे पारंपरिक आहे. तर जसं हिंदू धर्म असेल किंवा इतर धर्म असेल, ज्या धर्मामध्ये ईश्वरवाद आहे, की जे लोक ईश्वराला मानतात, देवी देवतांना मानतात की आमचा कोणीतरी निर्माता आहे, कुठेतरी आहे, तो कुठेतरी आहे आणि जो आम्हाला पाहत आहे, त्याचा आमच्यावरती कंट्रोल आहे. तर असा ज्यांचा विश्वास आहे असे ईश्वरवादी लोक, मग ती लोक काय करतात की महिन्यातून असा एखादा दिवस त्या देवाच्या नावाने उपास करतात, त्या देवीच्या नावाने उपास करतात. कुठे आहे, कोण राहते, कुठं काही माहिती नाही, पण ते मनामध्ये आहे ना सर्व, की मानसिकता आहे. मग उपास करतात कशासाठी? जर एक वेळचं मी जेवण केलं नाही तर त्या देवाच्या नावाने जर मी एक वेळचं जेवण केलं नाही, उपाशी राहिलो, तर तो देव, ती देवी प्रसन्न होईल आणि माझी इच्छा पूर्ण करेल. या भावनेपोटी ते लोक उपास करतात. बस दुसरी काही भावना नाहीये, दुसरी काहीही भावना नाहीये. तुम्ही एखाद्याला म्हणा, बाई वजन वाढलं बरं, जेवण कमी करायचं, जेवण कमी नाही करत, जेवण कमी नाही करणार, वजन वाढलं तरी चालू दे मस्त शनिवार रविवार सगळं. पण असं जर म्हणलं ना, बाई तुला जर सुखी व्हायचं असेल ना तर अमुक महाराज आहे, अमुक देव आहे, त्याच्या नावानं उपास धर, लगेच उपास धरते, लगेच उपास धरते देवी देवताचं नाव काढलं की. कारण ती मानसिकता आहे ना आपल्याकडची. मानसिकता कशी आहे? चमत्कार को नमस्कार. जिथं कुठं चमत्कार होत असेल त्याला नमस्कार करण्याची परंपरा आहे. म्हणून जर उपास धरून शॉर्टकट मार्गाने आपण जर सुखी होत असेल तर कोण उपास धरणार नाही हो? उपास असतं करायचा आहे, बरोबर आहे की नाही? आणि मग त्या मानसिकतेने ती लोक उपास धरतात. जसं उदाहरणार्थ आता हिंदू धर्म आहे, हिंदू धर्मामध्ये उपास आहे.
आताच उपासाचे दिवस निघून गेले. 9 दिवस उपास धरला बायांनी, 9 दिवस. कुठं कुठं धरले, कोण सगळ्यांनीच. ज्या बाईचं वजन चिलीमिली असं 25 किलो, 30 किलो, 40 किलोची बाई ती उपास धरते. म्हणजे बघा मानसिकता किती घट्ट बसलेली आहे बघा. त्याला स्वतःच्या तब्येतीची काळजी नाही आहे, पण देवीचा उपास पाहिजे. कारण देवी माझ्यावरती प्रसन्न, कुठेतरी आहे ती देवी प्रसन्न झाली पाहिजे, मला सुखी झालं पाहिजे. तर मग असेही लोक उपास धरतात. तर मग असं उपास धरून धरून काही जण तर आता ते चपलाच घालत नाही पायामध्ये, 9 दिवसांपर्यंत चपला घालत नाही. माणसं पण करतात, माणसं पण चपला घालत नाही. हा, म्हणजे ही सगळी मानसिकता बनलेली आहे. तर बघा उपास धरायचा कशामुळं, की उपास धरल्याने अमुक एखादा देव, अमुक एखादी देवी माझ्यावरती प्रसन्न होईल आणि मला खुश करेल. या एका धार्मिक कारणामुळे ते लोक उपास करतात. हे धार्मिक कारण आहे. आणि याच्या मागची धारणा काय आहे? चमत्कार, ईश्वरवाद, की जो आपण पूर्णपणे नाकारलेला आहे. धम्मामध्ये ईश्वरवाद नाहीये, धम्मामध्ये चमत्कार नाहीये. म्हणजे काय, हा जो उपास सध्या सुरू आहे ना, याला बिलकुल थारा नाहीये धम्म मार्गामध्ये. हे धम्माचं आचरण नाहीये, बिलकुल धम्माचं आचरण नाहीये. आणि खरं जर असं उपाशी राहून जर माणसाला सुख मिळालं असतं तर कशाला बरं भगवान बुद्धांना सुजाताची खीर ग्रहण करावी लागली असती? 6 वर्ष तपश्चर्या केली ना, 6 वर्ष तपश्चर्या केली, उपास केले, परंतु त्यांना काही प्राप्त झाले नाही. मग त्यांना समजलं की हे अन्नाचा त्याग करण्यात काही अर्थ नाही आहे, काही लाभ नाही आहे. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढं अन्न असणे अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जी लोक ईश्वरवादाच्या कारणाने, चमत्काराच्या कारणाने जे लोक उपास करतात त्या लोकांना कोणत्याच प्रकारचा लाभ होत नाही. हे खूप व्यवस्थित समजून घ्या. अशा प्रकारचा उपास करणे बिलकुल नाही, बिलकुल त्याचा काही लाभ होत नाही. आणखी दुसरं कारण आहे डायटिंग. एक तर धार्मिक कारण आहे, आणि दुसरं कारण काय, दुसरं कारण आहे तब्येत वाढली, आपली लई तब्येत वाढली, तब्येत कमी करायची आहे, ढेरी कमी करायची आहे वगैरे वगैरे. हा, तर मग उपास करतात. पण कशासाठी, उद्देश काय आहे, हे थोडंसं शरीर तब्येत चांगली राहावी यासाठी. परंतु जे मोस्ट ऑफ दी लोक ईश्वरवादामुळे, चमत्कारामुळे, त्या मानसिकतेने जे लोक उपास करतात त्या उपासाला धम्माचरणामध्ये बिलकुल कोणतंही स्थान नाहीये. प्रत्येक धर्मात सांगितलेलं आहे. हिंदू धर्मात पण उपास आहेत. तुम्ही मुस्लिम धर्मात बघा, मुस्लिम धर्मामध्ये पण ते त्यांचा एक रमजानचा महिना असतो, ते लोक पण रोजा करतात. बापरे, तुम्ही तर करू शकणार नाही, खतरनाक असतो त्यांचा रोजा, थुकी सुद्धा गिळता येत नाही, कडक असतो एकदम. सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर जे 4 वाजता उठतात ते लोक, आता तो त्यांचा भाग आहे, आपला टीका टिप्पणी करायची म्हणजे उपासाचा तुम्हाला अर्थ समजला पाहिजे की त्यांच्या धर्मामधले उपास कसे असतात. ते लोक 4 वाजता उठतात आणि सूर्योदय व्हायच्या अगोदर पोटभर खाऊन घेतात, पोटभर. त्याच्यानंतर पाण्याचा एक थेंब सुद्धा ते पित, थुंकी सुद्धा गिळत नाही दिवसभर. आणि संध्याकाळ म्हणजे सूर्यास्त झाला मग सायंकाळी बसतात. मग त्याला काय म्हणतात, ते इफ्तार म्हणतात ना, इफ्तार पार्ट, काजू किसमिस ते सगळं खातात ते. हा त्यांच्या प्रकारचा उपास आहे. आता असं खरंच जर दिवसभर उपाशी राहिल्याने कोण प्रसन्न होईल, कोणती इच्छा पूर्ण होईल, कदाचित या बाबतीमध्ये त्या लोकांची श्रद्धा वेगळी आहे की नाही. जसा बघा आता मोबाईल आहे, मोबाईलमध्ये जेव्हा फेसबुकला आपण एखादा फोटो अपलोड करतो, फोटो जेव्हा आपण अपलोड करतो तर तो फोटो कुठे सेव्ह होतो बरं? गॅलरीत तर सेव्ह होत नाही ना. तुम्ही कधी एका वर्षानंतर ते ओपन करा तुमचं फेसबुक अकाउंट, ते फोटो तुम्हाला 1 वर्षापूर्वी अपलोड केलेला फोटो तो दिसतो तुम्हाला, बरोबर आहे की नाही. तो फोटो कुठेतरी अशी रेंज आहे, म्हणजे इंटरनेटचं एक जाळं आहे की त्या इंटरनेटच्या जाळ्यामध्ये ते तुमचा फोटो सेव्ह राहतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे काहीतरी त्याला महत्व आहे, ते सत्य आहे. पण जे लोक ह्या सगळ्या गोष्टी करतात की कोणीतरी आहे की तो मला प्रसन्न करेल, माझ्यावरती प्रसन्न होईल, या विचाराने करतात, तर ते लोक आपल्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचा लाभ घेत नाही, कोणत्याच लाभ घेत नाही, पण करतात मात्र, श्रद्धा आहे त्यांची. त्यानंतर ते जैन लोक बघा, जैन लोक माहिती ना, जैन लोक, महावीर, जैन लोक सुद्धा त्यांच्यामध्ये पण सांगितलेला उपास, त्यांच्यामध्ये त्याच्यापेक्षाही डेंजर उपास आहे एकदम. म्हणजे एकदम मृत्यू होईपर्यंत त्याला सल्लेखना म्हणतात, संथारा म्हणतात. जर तुमचं
शरीर तुम्हाला साथ देत नाहीये, दवाई पाणी करून काही फायदा नाही आहे, तर ते लोक त्यांच्या गुरुचा आदेश घेतात की मला संथारा करायचा आहे, सल्लेखना करायचा आहे, आणि मग गुरुचा आदेश मिळाला की लगेच तेव्हापासून ते अन्न आणि पाण्याचा त्याग करतात मृत्यू येईपर्यंत. आणि त्याला ते लोक समाधी म्हणतात की तो दुःख म्हणजे काय म्हणतात, दुःखमुक्त झाला, समाधी मिळेल त्याला समाधी मिळेल, अशी समाधी आहे. सांगा बरं. म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये बघा कसे वेगवेगळे विचार सांगितलेले आहेत. प्रत्येक धर्मामध्ये उपास तापास ह्या ज्या गोष्टी आहेत ना, याला वेगळ्या प्रकारची अशी किनार आहे. पण या सगळ्या उपास तापासा मागे एकमेव उद्देश आहे, एकमेव कारण आहे, ते म्हणजे ईश्वरवाद आहे. सगळ्या मागे एकच कारण आहे, ईश्वरवाद. की कोणीतरी निर्माता आहे, ईश्वर आहे, आणि ते त्याला जर खुश करायचं असेल तर त्याच्या नावाने उपास धरा, उपास तापास करा, तो माझ्यावरती खुश होईल. बस ईश्वरवादाच्या विचारामध्ये ते लोक फसलेले आहेत, आणि त्यामुळे त्यांनी केलेले कार्य कर्म याचा त्यांना काहीही लाभ होत नाही. आता जेव्हा आपण धम्माचरणाचा मुद्दा पाहतो की धम्माचरण करण्यामध्ये की हा म्हणजे जो उपास आहे याला काही महत्वाचं स्थान आहे का? धम्माचरणामध्ये ज्याला आपण तुमच्या भाषेत तुम्ही याला उपास म्हणता, तर खरोखर याचं काही महत्व आहे का हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आपण. कारण या बाबतीमध्ये खूप खूप कन्फ्युजन आहे समाजामध्ये, विशेष करून महिलांमध्ये. मग पौर्णिमा, चतुर्दशी, अष्टमीला नेहमी भंतीजी सांगतात की आज अष्टशील उपोषित व्रत आहे. एवढं प्रवचन करतात आमच्या एका भंतीजीनं 2.5 तास प्रवचन केलं. कशावर? अष्टशील उपोषित व्रतावर. सगळ्या बाजूनं प्रवचन करून सांगितलं, समजेल उमजेल अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये समजेल सगळं सांगितलं. आणि मग भंतेजी विचारतात 2.5 तासानंतर, कोणाला जर काही समजलं नसेल तर प्रश्न विचारू शकता. एका ताईने काय प्रश्न विचारावं? काय प्रश्न विचारला माहित आहे? भंतेजी, ते सायंकाळी काय खायचं, सायंकाळी काय खाल्लं तर चालते? म्हणजे बघा, हे सगळं सांगितलं आणि प्रश्न कोणता? एकच, की सायंकाळी काय खायचं. एका आमच्या धम्मबोधी भंतेला एका ताईचा फोन आला. भंतेजी म्हणे उपवासाच्या दिवशी पाणी पिलं तर चालते का म्हणे, चहा पिलं तर चालते का म्हणे. म्हणजे त्याला चमत्कारिक रूप. चेस खेळलं तर चालते, चेस कॅरम आणि ते काय लुडो खेळलं तर चालते का? अरे बाप, हे काय प्रश्न आहेत बघायचे. म्हणजे समजलं नाही ना आपल्याला. समजलं असतं तर धम्माचं सुचरण कसं कराल तुम्ही? म्हणजे एवढं कन्फ्युजन आहे बघा, काय सांगू, इतकं कन्फ्युजन आहे. त्यामुळे हे व्यवस्थित समजून घ्या. तर काय आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की धम्माचरणामध्ये अन्न त्याग करणे किंवा अर्ध आहारी राहणे किंवा उपास करणे या संदर्भामध्ये धम्माचं तत्वज्ञान आपल्याला काय सांगतं, या बुद्ध तत्वज्ञानामध्ये याचं काय स्थान आहे, हे थोडं व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे आपण. तर जेव्हा आपण धम्माचरणाचा विषय पाहतो, धम्माचरणाचा आपण जेव्हा अभ्यास करतो, तर जे तुम्ही अष्टशील उपोषित व्रत ग्रहण करता, पौर्णिमा, चतुर्दशी, 2 अष्टमी या 4 दिवशी, तर या अष्टशील उपोषित व्रतामध्ये बाकीचे सगळे शील आपल्याला मान्य आहेत. फक्त 6व्या शिलाच्या बाबतीमध्ये गोंधळ झालेला आहे. कोणतं? विकाल भोजना वेरमणी सिक्खापदं समाधी. विकाल भोजना वेरमणी याचा संबंध सरळ सरळ आपण उपासाशी जोडलेला आहे. उपास किंवा 12च्या अगोदर जेवण करायचं आणि दिवसभर काहीच खायचं नाही, संध्याकाळी काहीच खायचं नाही, झोपायचं, अशा प्रकारे हा उपास धरलेला आहे. बरोबर आहे. परंतु आम्ही नेहमी सांगतो की आपण आचरणिक लोक आहोत, आपण ईश्वरवादी लोक नाही आहोत. जे तुम्ही बुद्धाच्या नावाचा उपास करायचा हे पौर्णिमेच्या दिवशी आणि बुद्ध तुमच्यावरती खुश होतील, झालं तुमचं भलं करतील, या विचाराने बिलकुल असं करू नका. आपण ईश्वरवादी लोक नाही आहोत किंवा कोणता चमत्कार घडेल, मॅजिक होईल, अलौकिक शक्ती उत्पन्न होईल, याही विचाराने करू नका. तर विकाल भोजना या मागची जी धारणा आहे, या मागचं जे तत्व आहे, बुद्धानं सुस्पष्ट सांगितलेलं आहे की उपोषित व्रताच्या दिनी तुम्हाला 8 शिलांचं पालन करायचं आहे. 8 शिलांचं पालन करायचं आहे. तुम्ही दैनंदिन जीवनात तर पंचशिलेचं पालन करताच,
पण किमान तुम्हाला त्यागी जीवनाकडे जर वळायचं असेल, तुम्ही म्हणता ना समनागतं उपोसतशीलं, या श्रेणीमध्ये समनागतं म्हणजे काय, तर समना म्हणजे श्रमण, गतं म्हणजे जाणे, ती सरणेन सह अठ्ठांग, 8 अंगांचा अठ्ठांग, समनागतम श्रमण जीवनाकडे जाणारा. श्रमण जीवन म्हणजे कोणतं, हे भिक्षूंचं जीवन, त्यागाचं जीवन, त्यागी जीवन. या त्यागी जीवनाकडे जो तुम्हाला मार्ग घेऊन जातो तो अष्टशील मार्ग आहे. अठ्ठांग समनागतं उपोसतसी, उपोसत म्हणजे पवित्र, पवित्र जीवनाकडे घेऊन जातो. तर मग या दिवशी तुम्हाला 8 शिलाचं पालन करायचं आहे. पण आम्हाला त्याचे बाकीचं काही समजत नाही ना, काही समजत नाही. फक्त एकच आहे की संध्याकाळी जेवायचं नाही, संध्याकाळी जेवायचं नाही. दिवसभरातून पानाती पाता झाला, हिंसा झाली, पण संध्याकाळी जेवायचं नाही. दिवसभरातून अदींना दानाही झाला, म्हणजे चोरी केली, पण सायंकाळी जेवायचं नाही. दिवसभरात व्यभिचाराचंही झालं, सायंकाळी जेवायचं नाही. दिवसभर अर्वाच्य शिव्या दिल्या, खोटं बोलले, भांडणं केले, पण सायंकाळी जेवायचं नाही बरं. आणि थोडंसं नशा पाणी झालं, नशा पाणी केलं, सायंकाळी जेवायचं नाही बरं. नच्च गीत वादित झालं, विसुक दस्तना झालं, माळा गंध परफ्यूम अमक ढमक सगळं 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 केलं, उच्चा सैना झाला, महासैना झाला, सगळं सगळं झालं, पण सायंकाळी जेवायचं नाही. सगळं सायंकाळी जेवायचं नाही म्हणजे इकडे सगळं शीलभंग झालं, सगळे शील तुटले, पण सायंकाळी जेवायचं नाही. आणि असं विचार करता करता मग सायंकाळचे कारनामे दुसरेच राहतात. जसं तुम्हाला मी अगोदर सांगितलं, साबुदाणा खा, साबुदाण्याचे वडे खा, खीर खा, त्यानंतर ते हे काय काय असते बघा, ते सर्व सगळंच खा. आणि असं करून आपलं उपवासाचं व्रत चालू आहे बघा. बांधवांनो, आपण आचरणिक लोक आहोत आणि 6वं शील देण्यामागे भगवान बुद्धांचा हा उद्देश आहे की एका व्यक्तीला शील पालन करण्यासाठी, शील पालन तुम्हाला करायचं आहे तर शील पालन करण्यासाठी तुम्ही जागृत असले पाहिजे, जागृत असले पाहिजे, अपमादी असलं पाहिजे. तुम्ही बघा, पंचशील ग्रहण केल्यानंतर भंतेजी सरतेशेवटी एक वाक्य म्हणतात, काय, ती सरणेन सह पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन संपादेथ. अपमादेन म्हणजे अप्रमाद पूर्वक याचं आचरण करा, असं त्याचा अर्थ होतो. अप्रमाद म्हणजे काय, आळस करू नका, बेशुद्धीमध्ये राहू नका, बेधुंदीमध्ये असं राहू नका. जागृतपूर्वक तुम्ही शिलाचं पालन करायला पाहिजे, अटेन्शन राहून तुम्ही शिलाचं पालन करायला पाहिजे. आणि मग जर तुम्ही भरपेट जेवण कराल, पोट भरून जेवण कराल, मग काय होईल, जे लोक पोट भरून जेवण करतात, पोट भरून जेवण केलं की गुंगी येते, सुस्ती येते, माणूस आळस करतो, कंटाळा करतो. आणि मग गुंगी आली, कसं तुम्ही शीलपालन करू शकता? बेशुद्धी आली, कसं तुम्ही शीलपालन कराल? लगेच बेड पाहिला असा, मग इकडे पाहायचं असं आपल्या घडीकडे, आणि बेड पाहायचा, लगेच जाऊन बेडवर पडलं की झालं, सकाळच होते. सुस्ती आहे ना, म्हणजे झोपेमध्ये माणूस गेला तर झोपेमध्ये गेला की झालं, त्या झोपेचं सगळं शीलपालन चालू आहे. म्हणजे सायंकाळी भोजन न करण्यामागचा उद्देश हा आहे की तुम्हाला झोपेतही, रात्रीला सुद्धा तुम्हाला जागृत राहायचं आहे, अटेन्शन राहायचं आहे. या उद्देशाने भगवान बुद्धांनी 6वं शील सांगितलेलं आहे की विकाल भोजना, तुम्ही दुपारचं जेवण करा, मध्यान्नाच्या अगोदर तुम्ही जेवण करून घ्या आणि दिवसभर जागृत राहा, दिवसभर जागृत राहा. दुपार झाली तरी काही काही लोकांना सवय असते ना पॉवर नॅपची, म्हणजे काय म्हणता तुम्ही त्याला, पॉवर नॅप, वामकुक्षी आहे की नाही. दुपारचं जेवण झालं की लगेच थोडंसं बेड पाहायचं, असं थोडंसं, किती वाजले बा, 1 वाजला, 4 वाजता जायचं विहारामध्ये, 2 तास बाकी आहे, थोडंसं झोपतो ना जरा, जाऊन बेडवर झोपायचं असं. आणि अशी झोप लागते, मस्त झोप लागते, डायरेक्ट 6 वाजतात. नाही, कंटाळ्यामध्ये गेला सगळा दिवस, तुम्ही शीलपालन करू शकले नाही, आळसाने दिवस गेला. म्हणून आपला तो संपूर्ण दिवस जागृतमध्ये राहावा, शीलपालनामध्ये असावा. याकरिता आपल्या शरीराला, आपल्या पोटाला आवश्यक तेवढं अन्न असावं, त्यापेक्षा जास्त असू नये, नाहीतर तुम्ही शीलपालन करू शकणार नाही, कारण माणूस जागृत राहत नाही. या बाबतीमध्ये भगवान बुद्ध 4 नियम सांगतात. असू दे बाळा, भगवान बुद्ध 4 नियम सांगतात भोजनाच्या बाबतीत, विशेष करून की तुम्हाला जर म्हणजे शील पालन करायचं असेल, विशेष करून अष्टशील उपवास व्रताचं
काटेकोरपणे जागृत होऊन जर पालन करायचं असेल तर 6व्या शिलाच्या बाबतीमध्ये 4 उपनियमांचं तुम्ही नेहमी पालन करा. 4 उपनियम कोणते कोणते आहेत? अन्नाच्या बाबतीत, जेवणाच्या बाबतीमध्ये पहिला नियम आहे की तुम्ही त्या दिवशी साधं भोजन करा. आलं लक्षात? त्या दिवशी तुम्ही साधं भोजन करावं. जड अन्न खाऊ नये किंवा ज्याच्यामुळे अपचन होईल किंवा तुमचं पोट खराब होईल किंवा तुमच्यामध्ये आळस उत्पन्न होईल असं हार्ड फूड किंवा जड अन्न तुम्ही ग्रहण करू नका. साधं भोजन करा. दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे, मात्रा भोजन करा. मात्रा भोजन तुम्हाला समजते? मात्रा म्हणजे जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढंच तुम्ही ते ग्रहण करा. उलट 2 घास कमी खाल्ले ना चालतील, जास्त खाऊ नका. याला मात्रा भोजन म्हणतात. म्हणजे लिमिटेड, म्हणजे तुम्हाला पोटाला जेवढं आवश्यक आहे. कदाचित तुमचं जो कोटा आहे म्हणजे जेवणाचा तुमचा कदाचित जास्त असेल, यांचा कमी असेल, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवायचं की मला किती जेवण आवश्यक आहे, तर तेवढं आपली मात्रा ठरवूनच आपण साधं भोजन आणि मात्रा भोजन करावं. हा दुसरा नियम आहे. तिसरा नियम, काल भोजन करा. आपण 6व्या शिलामध्ये म्हणतो ना, विकाल भोजना वेरमणी, म्हणजे विकाल भोजन म्हणजे अवेळी मी जेवण करणार नाही, तर कधी वेळेवरती जेवण करेल. काल भोजन करेल म्हणजे काय, तर मध्यान्नाच्या पूर्वी तुम्ही जेवण करावं आणि दिवसभर जागृत राहून तुम्ही शिलाचं पालन करावं. हा तिसरा नियम आहे, काल भोजन करा. आणि चौथा महत्वाचा नियम आहे, स्मृती आहार सुद्धा घ्या. स्मृती आहार, स्मृती आहार म्हणजे काय? जेवणाच्या नंतर तुम्ही सूप खाता ना, सूप वगैरे खाता की नाही? माउथ वॉश वगैरे काय म्हणतात त्याला, फ्रेश सोप, माउथ फ्रेश सोप सुपारी, बरोबर आहे. तर अगदी त्याप्रमाणे जे जेवणानंतर आपण सुपारी वगैरे सोप खातो ना आपण, माउथ वॉश, जेणेकरून हे सगळं फ्रेश राहिलं पाहिजे. तर अगदी त्याप्रमाणे जेवणानंतर तुम्हाला स्मृतिमान राहायचं असेल तर तुम्ही स्मृतीचा आहार घ्या. ते स्मृती म्हणजे जेवायचं नाही बरं, स्मृती म्हणजे जागरूकता राहा. जागृत राहायला पाहिजे आपण. जेवण केल्याच्या नंतरही तुम्हाला आळस येऊ नये, तुमच्यात गुंगी उत्पन्न होऊ नये, तुमच्यामध्ये बेधुंदी येऊ नये, तुम्ही जागृत राहिलं पाहिजे. याकरिता स्मृतिमान राहा, सदैव स्मृतिमान राहा. मी चालत आहे तर जाणा मी चालत आहे, मी बोलत आहे तर जाणा मी बोलत आहे, मी खात आहे तर जाणा मी खात आहे, मी झोपलेला आहे तरी जाणा की मी झोपलेला. एवढं जागृत राहायला पाहिजे. बुद्धाने या बाबतीत त्या मिलिंद प्रश्न सांगितलेलं आहे. कुत्र्याचं उदाहरण दिलं, कुत्र्याचं, तो गुण त्याच्याकडून घ्या तुम्ही. कुत्र्याचं उदाहरण बघा, तो गुण कोणता गुण आहे? कुत्र कितीही रात्री मध्यरात्री झोपलेला असेल ना, तुम्ही असं जरी केलं खडकन उठतो तो. किती जागृत असतो बघा तो, आहे की नाही? एवढी जागृतता आपल्यामध्ये असली पाहिजे. झोपेतही आपण जागृत असावं. आणि म्हणून स्मृती आहार म्हणजे स्मृतिमान राहणं, हे सुद्धा जेवणाच्या बाबतीमध्ये हा 4थ्या क्रमांकाचा उपनियम आपण ग्रहण करणं, त्याचं पालन करणं महत्वाचं आहे. तर एकंदरीत उपास करणे याला धम्माचरणामध्ये बिलकुल स्थान नाही आहे. उपास म्हणजे काय? ईश्वरवाद, ईश्वराला ग्राह्य धरून ईश्वरवादाच्या विचाराने केलेला उपास, अन्नत्याग, याला बिलकुल यंकिंचितही धम्माचरणामध्ये स्थान नाही आहे. जे आपण अन्न म्हणजे जे आपण विकाल भोजना वेळे म्हणजे म्हणतो, याचा मागचा उद्देश हाच आहे की तुम्ही शील पालनाकरिता दिवसभर रात्री सुद्धा अटेन्शन राहावं, जागृत राहावं, स्मृतिमान राहावं आणि जेणेकरून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे शिलाचं पालन करा, शिलाचं आचरण करा की ज्याच्यामुळे तुम्हाला खरा फायदा होतो. उपाशी राहिल्याने तुम्हाला फायदा होत नाही, उपास केल्याने तुम्हाला काही फायदा होत नाही. तर असं खरंच झालं असतं ना, तर आता एक सर्वे आहे बघा, जगातल्या 14% बालकांना, लहान लहान बालकांना 2 वेळचं खायला सुद्धा मिळत नाही. मग का बरं त्याच्यावरती ईश्वर प्रसन्न होत नाही? होतो का ईश्वर प्रसन्न? होत नाही. काही लोक स्वतःच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उपासाला बसतात, त्याला तुम्ही उपोषण म्हणता. मग त्यांच्या बरोबर देव का प्रसन्न होत नाही? 9 दिवसांचा उपास धरलाय का माणसानं? उपोषण केलं म्हणतात. उपोषण, सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या. अरे ईश्वराच्या नावानं करणं, ईश्वर प्रसन्न होईल, काहीतरी होईल ना, आहे की नाही? साखळी उपोषण असतात. म्हणजे नावं वेगवेगळी आहेत, पण याच्या मागच्या धारणा काय? सगळा ईश्वरवाद आहे, सगळा ईश्वरवाद आहे.
त्यामुळे ईश्वरवादाचा त्याग करा. इथं कोणता ईश्वर येऊन तुमचं भलं करणार नाही. तुम्हीच तुमचे सुख करता आहात, तुम्हीच तुमचे दुःख हरता आहात. तुमचा कोणी दुसरा विघ्न हरता होऊ शकत नाही, तुमचा दुसरा कोणी दुःख म्हणजे तुम्हाला मोक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे बुद्धांच्या धम्म आचरणातला सगळ्यात महत्वाचा एक बिंदू, एक तत्व आहे ईश्वरवादाचा त्याग करणे. खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या. ईश्वरवादाचा त्याग करा. त्यानंतर चमत्कारावरती विश्वास ठेवू नका. बिलकुल कोणता चमत्कार होईल, कोणती अलौकिक शक्ती उत्पन्न होईल, तुमचं भलं करेल, या खुडसट अशा अंधश्रद्धायुक्त चमत्कारिक या विषयांवरती बिलकुल विश्वास ठेवू नका. चमत्कार नावाची कोणती गोष्ट या जगामध्ये नाही आहे. जे काही आहे ते आपल्या कर्मावरती डिपेंड आहे. म्हणून या चमत्कारिक या विचारांचा नेहमी त्याग करा. या दोन गोष्टींचा त्याग करणं म्हणजे खऱ्या अर्थाने उपोषित आहे. जर तुम्ही ईश्वरवादावरती विश्वास ठेवला तर तो उपास झाला. मग तुम्ही चमत्कार घडेल या विचाराने जर केलं तर तो उपास झाला. उपास नका करू. म्हणून ईश्वरवाद आणि चमत्कारवाद या दोघांचाही त्याग करा. धम्माला व्यवस्थित समजून घ्या, कारण शील, समाधी आणि प्रज्ञा याच मार्गाने आपलं मंगल होणार आहे, आपलं कल्याण होणार आहे. आणि याकरिता खूप चांगल्या प्रकारे जागृत राहून आपण शीलाचं पालन करावं. सरते शेवटी आपण भंतेजींच्या त्या भंतेजी आपल्याला अधिष्ठान देतात. शेवटी कोणतं? ती सरणेन सह अठ्ठांग समनागतं उपोसतशीलं, की उपासक उपासिकांनो हे त्रिशरण ती सरणेनं सह अठ्ठांग या 8 अंगांनी तुम्ही जे 8 शील जे तुम्ही ग्रहण केलं, अठ्ठांग समनागतं श्रम जीवनाकडे घेऊन जाणारे हे जे तुम्ही शील ग्रहण केलं, अठ्ठांग समनागतं उपोसतशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन संपादेत. हा संकल्प करा, हे अधिष्ठानच करा. अपमादेन, मला अप्रमादी राहून शीलाचं पालन करायचं आहे. म्हणून प्रमाद करू नका, आळस करू नका, गुंगीमध्ये राहू नका, बेशुद्धीमध्ये राहू नका, झोपेमध्ये आपला वेळ वाया घालवू नका. जागृत राहा, अटेन्शन राहा, खूप चांगल्या शीलाचं पालन करा. या शील पालनामध्ये आपलं मंगल आहे. समाधीचा अभ्यास करा, यामध्ये आपलं मंगल आहे. प्रज्ञेचा विकास करा, यामध्ये आपलं मंगल आहे. ईश्वरवाद सोडा, चमत्कारवाद सोडा आणि प्युअर सायंटिफिक राहून, विज्ञानवादी बनून, बुद्धी सुसंगत जीवन जगून आपण शीलाचं पालन करावं, जीवन जगावं. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. तर आपण सर्वांनी धम्माचरणातला हा महत्वाचा भाग जो आहे खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावा आणि नेहमी पंचशीलेचं पालन करा. आणि दर महिन्याच्या 4 दिवस पौर्णिमा, चतुर्दशी आणि दोन्ही अष्टमी अशा 4 दिनी आपण अष्टशिलाचंही पालन करावं. हे आपल्या धम्माचरणाचा महत्वाचा भाग आहे. तर आज मी पुनश्च एकदा आपल्या संपूर्ण उपासक उपासिकांप्रती मंगल कामना अर्पण करतो. स्मृतिशेष हरलाल भालेरावजी यांच्याप्रतीही मी मंगल कामना अर्पण करतो. त्यांना जे जे काही पुण्य आज या परिवाराने संपादित केलेलं आहे, या पुण्यकर्माच्या बलाने बाबांच्या नामरूप स्कंधाला सुगती प्राप्त हो, अशी मंगल सदिच्छा अर्पण करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.